विद्यार्थी मित्र, कालच्या तासाला आपण वर्तुळ या घटकातील अत्यंत महत्वाची संज्ञा अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस या दोन संज्ञांचा आपण परिचय करून घेतला. आणि अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस या दोन संज्ञांचा परिचय करून घेतल्यानंतर त्या दोघांच्यातील संबंध काय आहे, त्या दोन्ही अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस या दोघांच्या मापातील संबंध काय आहे हे आपण पाहिलं. काय होता तो संबंध की अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असते. या गुणधर्माचा आपण परिचय करून घेतला. आज आपण याच गुणधर्मावर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करून घेतला. या आकृतीमध्ये केंद्रबिंदू पी असलेल्या वर्तुळात कोण एबीसी, कोण एबीसीचा शिरोबिंदू बी हा वर्तुळावरील एक बिंदू आहे आणि या कोणाच्या बाजू बीए आणि बाजू बीसी या कंसाच्या अंत्यबिंदूतून जाणारे आहेत. आणि म्हणून कोण एबीसी हा अंतर्लिखित कोण आहे. कोण एबीसी हा अंतर्लिखित कोण आहे आणि कोण एबीसी न या कंसाला कोण एएक्ससी ला अंतरखंडित केलेले आहे. आणि म्हणून या कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं. हे आपण पाहिलं. उदाहरण कसं असेल, याच आकृतीवरून आपण असं उदाहरण तयार करूया. उदाहरण असं आपण घेणार आहे, केंद्र पी असलेल्या वर्तुळात केंद्र पी असलेल्या वर्तुळात माप कंस एएक्ससी माप कंस एएक्ससी बरोबर 170 अंश. कंस एएक्सचं माप किती? 170 अंश. तर माप कोण एबीसी बरोबर किती, किंवा कोण एबीसीचं माप काढा, अशा नमुन्याचा प्रश्न आहे. आता आपल्या लक्षात येईल की केंद्रबिंदू पी असलेल्या वर्तुळात कोण एबीसीचा शिरोबिंदू हा वर्तुळावर आला. कोणाचा शिरोबिंदू हा जर वर्तुळावर आला तर याचा अर्थ तो कोण नक्कीच अंतर्लिखित कोण असला पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. कोणाचा शिरोबिंदू हा जर वर्तुळावर असेल तर तो कोण हा अंतर्लिखित कोण असला पाहिजे. आणि जर तो अंतर्लिखित असेल तर त्यानं कोणत्या तरी एका कंसाला अंतरखंडित केलेलं असणार आहे. आणि मग कंस एएक्ससी ला त्यानं अंतरखंडित केलेले. मग असं जर असेल तर गुणधर्म काय लिहायचा, म्हणून असं जर असेल तर माप कोण एबीसी माप कोण एबीसी बरोबर निमपट. निमपट म्हणजेच 1/2 पट. निमपट कुणाच्या? माप कंस एएक्ससी एएक्ससी. आता टाका किमती. कोणी एबीसी मला माप काढायचे बरोबर 1/2 गुणिले एएक्ससी चं माप किती दिलंय? 170 अंश. कंस एक ची जागा माप कंस एक ची जागा कोणी घेतली? आता 170 अंशाने घेतली. आणि मग काय सांगा, द्या संक्षिप्त रूप. बे के बे
8 16, एक उरला, एकावर 0 10, बे 5 10 म्हणजे 85°. आणि म्हणून माप कोण एबीसी बरोबर 85°. अशा पद्धतीनं आपल्याला या गुणधर्माचा, आपण जो काल गुणधर्म पाहिला, या गुणधर्माचा उपयोग या पद्धतीनं करता येईल. लक्षात आलं? या उलट आणखी कसा गुणधर्म या गुणधर्माचा आपल्याला वापर करता येईल? उदाहरणार्थ आपण थोडासा बदल करूया. हे लक्षात आलं? आता समजा असं असेल, केंद्रबिंदू पी असलेल्या वर्तुळात तुम्हाला कोण एबीसीचं माप दिलेलं आहे. कोण एबीसीचं माप दिलेलं आहे. माप कोण एबीसी बरोबर 70°. कोण एबीसी बरोबर 70°. तर दोन प्रश्न तर विचारणार आहे. माप कंस ए एक्स सी बरोबर किती? आणि त्यातच दुसरा उपप्रश्न आहे, माप कंस ए बी सी, माप कंस एबीसी बरोबर किती? 2 मार्कासाठी असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. काय दिलंय? केंद्रबिंदू पी असलेल्या वर्तुळात आता या कोणाचं माप दिलेलं आहे 70°. तर एक्ससीचं माप किती असेल आणि या एबीसीचं माप किती असेल? असे 2 उपप्रश्न त्यांनी विचारलेले. मग हे उदाहरण किंवा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कसं येता येईल? पुन्हा आपल्या लक्षात आलं की कोण एबीसीचा शिरोबिंदू वर्तुळावर आला म्हणजे तो अंतर्लिखित झाला. जर तो अंतर्लिखित कोण असेल तर त्या कोणाचं माप हे त्यानं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं. हेच आपल्याला गणिताच्या भाषेत कसं लिहायचं? उत्तर कसं लिहिलं बघा. माप कोण ए बी सी बरोबर निमपट कुणाच्या? माप कंस ए एक्स सी. टाकूया किमती. कोण एबीसीचं माप 70° दिलेलं आहे. 70° बरोबर 1/2 गुणिले माप कंस ए एक्स सी. काय केलं आपण इथं? कोण एबीसीची जागा कुणी घेतली? 70°. कोण एबीसीचं माप तुम्हाला 70° दिलेलं आहे. मग कोण एबीसीची जागा इथं 70ने घेतलेली. 70° बरोबर 1/2 गुणिले माप कंस एक्स सी. आता या पायरीमध्ये आपल्याला कोणाची किंमत काढायची? तर माप कंस एक्स सी. आता माप कंस एक्स सी कोणत्या बाजूला आहे? तर बरोबर चिन्हाच्या त्या उजव्या बाजूला आहे. आणि 1/2 न या माप कंस एक्स सी ला उजव्या बाजूला गुणलेलं आहे. आणि मग काय करूया आपण? 1/2 इकडे जे गुणक आहेत त्या गुणका 1/2 ला जर आपण इकडं आणलं, काय इकडं 1/2 ला जर आपण पक्षांतर करून इकडे आणलं तर त्याचं भागाकारात रूपांतर होईल. म्हणजेच काय होईल बघा, 70° भागिले 1/2 बरोबर माप कंस ए एक्स सी असेल. भागाकार म्हणजेच उलटून गुणाकार. म्हणजेच काय बघा, 70° गुणिले 1/2 च होणारे गुणाकार केलाय आपण या ठिकाणी. भागाकार म्हणजे उलटून गुणाकार. 2/1 2/1 म्हणजेच फक्त 2 बरोबर माप कंस ए एक्स सी. आणि 70 गुणिले 2 म्हणजे 140° बरोबर माप कंस ए एक्स सी. म्हणजे एक्स सी चं माप किती असणार आहे? 140°. लक्षात आलं? त्या कंसाचं माप किती येईल? तर हे माप येणार आहे 140°. या कोणाचं माप त्यांनी 70 दिलं होतं म्हणून याच्या दुप्पट 140°. या कोणाचं माप 140° येईल.
म्हणजेच काय सांगतील आपल्याला की माप कंस एक्स सी आणि म्हणून माप कंस ए एक्स सी बरोबर 140 अंश. आता एक्स माप काढलं, आता आपल्याला एबीसीचं माप काढायचे. माप कंस एबीसी या कोणाचं कंसाचं माप काढायचं. ते कसं काढते का, आता ह्या कंसाचं माप 140 अंश आलेलं आहे. उरलेला कंस कुठला आहे, कंस एबीसी या लघु कंसाचा हा संगत विशाल कंस आहे. हे संपूर्ण वर्तुळ आहे, पूर्ण वर्तुळ आहे, यातला हा लघु कंस आहे. या लघु कंसाचा एक्स सी या लघु कंसाचा कंस एबीसी हा संगत विशाल कंस आहे. आणि या दोन्ही कंसांच्या मापांच्या बेरजेनं आपल्याला वर्तुळाचं अंशात्मक माप मिळणार आहे. बरोबर, म्हणजे कंस एक सी अधिक कंस एबीसी, कंस एक्सीचं माप अधिक कंस एबीसीचं माप, दोघांच्या बेरजेनं पूर्ण वर्तुळाचा समावेश होतोय. आणि म्हणून संपूर्ण वर्तुळाचा अंशात्मक मापातून या लघुकंसाचं माप जर आपण वजा केलं, कमी केलं, तर आपल्याला या विशाल कंसाचं माप मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला असं लिहिता येईल की माप कंस एबीसी, माप कंस एबीसी कसं लिहिता येईल आपल्याला, माप कंस एबीसी बरोबर वर्तुळाचे अंशात्मक माप, वर्तुळाचे अंशात्मक माप वजा पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप वजा माप कंस ए एक्स सी, ए एक्स सी. आणि मग वर्तुळाचं अंशात्मक माप किती असतं, 360 अंश वजा हे 140 अंश, करा वजा बाकी 0 2 220 अंश. आणि म्हणून माप कंस एबीसी किती, माप कंस एबीसी बरोबर 220 अंश. अशा पद्धतीने आपल्याला या अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचा उपयोग करून उदाहरण सोडवता येतील. आता पण आणखी काही उदाहरणं, सराव संच 3.4, सराव संच 3.4 मधील काही उदाहरणं, पहिली 2 उदाहरणं आपण बघणार आहोत. नाही, पहिले एकच उदाहरण घेऊया आणि 2 उदाहरण आपण नंतर घेऊ. का पान नंबर 73, पान नंबर 73 वरती सराव संच 3.4 आहे. पान नंबर 73 उदाहरण तुमच्याकडे आहे. पान नंबर 73 सराव संच 3.4, सराव संच 3.4 मधलं पहिलं उदाहरण. सर्वांच्या पुस्तकात उदाहरण ते आहे. आपण उदाहरण काळजीपूर्वक वाचूया आणि सोडवण्याचा प्रयत्न करू. काय दिले उदाहरण बघा. आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या ज्वा एबी ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. कसं दिले होईल बघा. आकृती काढूया आपण म्हणजे लक्षात येईल.
केंद्रबिंदू ओ असलेलं हे वर्तुळ ही एक वर्तुळाची त्रिज्या आहे. इथं ए बिंदू आहे, इथं बिंदू बी आहे आणि या बिंदूला नाव दिले त्यांनी सी. केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळात रेख एबी ही वर्तुळाची एक जीवा आहे आणि जीवेची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. वर्तुळाची जीवा एबी, त्या एबी ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. म्हणजे ओए ची लांबी आणि ओबी ची लांबी, ओए आणि ओबी, रेख ओए आणि रेख ओबी या त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहे. आणि जीवा एबी या जीवेची लांबी त्या वर्तुळांच्या त्रिज्या एवढी आहे. याचाच अर्थ असा एबी ची लांबी, सॉरी ओए ची लांबी, ओबी ची लांबी आणि एबी ची लांबी या तिन्ही लांब्या कशा आहेत? समान लांबीच्या आहेत. ही रेषाखंड तिन्ही समान लांबीचे. मग हा त्रिकोण ओ ए बी या त्रिकोणाच्या जर तिन्ही बाजू जर समान लांबीच्या असतील, त्रिकोण ओएबी मध्ये ओए, ओबी आणि एबी या जर समान लांबीच्या असतील तर हा त्रिकोण कसला असणार आहे? समभुज त्रिकोण असेल. करेक्ट. कसला त्रिकोण असेल? तो समभुज त्रिकोण असेल. आणि जर त्रिकोण ओएबी हा जर समभुज असेल, या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आहेत म्हणून हा समभुज त्रिकोण होईल. आणि समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप किती असतं? 60 अंश. म्हणजे या कोणाचं माप 60 असणारे, या कोणाचं माप 60 असणारे आणि याही कोणाचं माप 60 अंश असणारे. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर समान लांबीच्या असतील तर समभुज त्रिकोण होतो. आणि समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचे माप हे किती अंश असतं? 60 अंश. तर त्यांनी 3 प्रश्न या ठिकाणी विचारले की मग असं जर असेल तर कोण एओबी, प्रश्न कोण बघा, उपप्रश्न, कोण एओबीचं माप काढायचं आपल्याला. दुसरा उपप्रश्न विचारलाय कोण एसीबी, कोण एसीबीचं माप आपल्याला काढायचंय. कंस एबी, तिसरा उपप्रश्न विचारलाय कंस एबीचं माप विचारलेलं आहे. आणि चौथा प्रश्न विचारलेला आहे कंस एसीबी. चौथा प्रश्न काय विचारलाय? चौथा प्रश्न विचारलाय कंस एसीबी. असे 4 उपप्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. प्रश्न खूप सोपा आहे. आपण जो गुणधर्म पाहिला त्या गुणधर्मावर आधारितच हे उदाहरण विचारलेलं आहे. कसं उदाहरण सोडवतील बघा. प्रश्न तुम्हाला कळलेला आहे. केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळात जीवा एबी ची लांबी त्या वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे आणि म्हणून त्रिकोण ओ ए बी हा समभुज त्रिकोण झालेला आहे. आणि समभुज त्रिकोण आहे म्हणून त्या समभुज त्रिकोणातल्या प्रत्येक कोणाचं माप किती आलेलं आहे? 60 अंश. एवढ्या माहितीवर आपल्याला ह्या 4ही प्रश्नांची उत्तर लिहिता येणार. आधी प्रश्न सोडवायचा आहे कसा ते पाहूया आणि नंतर तो आपण त्याचं लेखन करू. आता मला सांगा ए ओ बी, ए ओ बी हा किती अंशाचा आहे? 60 अंश. कोण ए ओ बी हा कसला आहे?
तो केंद्रीय कोन आहे. कोन एओबी या कोणाचा शिरोबिंदू बिंदू ओ हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू झालाय, म्हणून कोन ए ओ बी हा केंद्रीय कोन झालेला आहे. आणि मग या केंद्रीय कोणाचं माप या केंद्रीय कोणाने अंतरित केलेल्या या कोन एबीचं माप हे सारखंच असतं. या कोणाचं माप जर 60 अंश असेल तर साहजिकच या कंसाचं माप सुद्धा किती असणार आहे, 60 अंश. कंस एबीचं माप 60 अंश. हा प्रश्न सुटला. कंस एबीचं माप 60 अंश. नंतर कोण एओबी सांगितलेलं आहे, कोण एओबी त्याचं माप 60 अंश. हाही प्रश्न सुटला. ए सी बी ए सी बी कंस ए बीचा कंस ए सी बी हा संगत विशाल कंस आहे. कंस ए बी चा कंस ए सी बी हा संगत विशाल कंस आहे. म्हणजे कंस ए सी बी आणि कंस ए बी या दोन्ही कंसांच्या मापांच्या बेरजेनं आपल्याला संपूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप मिळत असतं. म्हणून या कंसाचं माप जर 60 असेल आणि पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप जर 360 अंश असतं तर कंस ए सी बीचं माप किती असणार आहे, 360 अंश वजा एवढं 60 अंश म्हणजे उरले किती, 300 अंश. म्हणजे या कंसाचं माप येईल 300 अंश. हा एक प्रश्न सुटला एसीबी. आणि ए सी बी या कोणाचं माप कसं काढणार, तर कोण एसीबी चा शिरोबिंदू सी हा वर्तुळावर आहे आणि कोणाचा शिरोबिंदू जर वर्तुळावर असेल तर तो कोण अंतर्लिखित होईल. आणि तो कोण जर अंतर्लिखित झाला तर अंतर्लिखित कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं. म्हणजे यानं अंतरखंडित केलेला कंस हा जर 60 अंशाचा असेल तर या कोणाचं माप किती असणार आहे, या कंसाच्या मापाच्या निमपट म्हणजेच त्याचं माप असणार आहे 30 अंश. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल, लिहिता येईल. कसं लिहिता येईल, एका प्रश्न लिहूया आपण. बघ, कोणी ओबीचं पहिला आपल्याला माप काढायचंय. त्रिकोण ओ ए बी मध्ये ओ ए बी मध्ये काय सांगा, ए बी ची लांबी बरोबर ओ ए ची लांबी बरोबर ओ बी ची लांबी, तिन्ही लांब्या सारख्या आहेत. म्हणून त्रिकोण ओ ए बी हा समभुज त्रिकोण आहे. हा कसला त्रिकोण होईल, म्हणा समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोण असेल तर समभुज त्रिकोणातल्या प्रत्येक कोणाचं माप हे 60 अंश असतं. आणि म्हणून कोण ए ओ बी बरोबर 60 अंश. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं येते. एओबीचं माप कळलं, पहिला प्रश्न सुटला. दुसरा काय दिलाय, एसीबी. कोण एसीबी, ए सी बी. दुसरा प्रश्न हा तुमचा पहिला झाला. आता दुसरं कसं सोडतंय बघा, एसीबी. तर एसीबी काढण्यापूर्वी आपण कंस एबीचं माप काढूया. तिसरं सोडूया. माप कंस एसीबी एबी बरोबर माप कोण एओबी, केंद्रीय कोण येतो. आणि ह्याचं माप तुम्हाला माहिती आहे 60 अंश. आणि म्हणून माप कंस ए बी बरोबर माप कोण एओबी इथं काढलेले एक मध्ये. वाटल्यास याला आपण एक विधान देऊया. एओबीचं माप 60 अंश आहे. हे विधान हे तिसऱ्या प्रश्न उत्तर तुम्हाला मिळेल. माप कंस एबी बरोबर 60 अंश. तिसरं काय दिलं, आता एसीबीचं माप काढता येईल. तिसरं एबीचं माप मिळालं. आता कोण एसीबी कोणाचा शिरोबिंदू सी हा वर्तुळावर आहे म्हणून तो अंतर्लिखित झालेला आहे. आणि अंतर्लिखित कोणाचं माप म्हणजे माप
कोन एसीबी बरोबर किती निमपट कुणाच्या त्यानं अंतरखंडित केलेला कंस कुठला आहे एबी 1/2 गुणिले माप कंस एबी म्हणजेच काय सांगा आता 1/2 गुणिले याचं माप मिळालं तुम्हाला 60 संक्षिप्त रूप दिलं याचं माप तुम्हाला मिळेल 30 म्हणजे माप कोन एसीबी बरोबर 30 याही प्रश्न तो तुम्हाला मिळालं किती सोपा प्रश्न आहे आणि उरलेलं एसीबीचं माप कंस एसीबीचं माप आपण पाठीमागे सोडवलंय तसंच हे लिहा आधी आणि आता कंस ए सी बी माप कंस एसीबी बरोबर काही सांगा पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप म्हणजे वर्तुळाचे अंशात्मक माप वजा माप कंस ए बी जो लघु कंस आहे आणि मग वर्तुळाचा अंशात्मक माप 360 वजा 60 म्हणजेच किती आलं 300 माप कंस एसीबी बरोबर 300 अशा पद्धतीने आपल्याला अंतर्लिखित कोनाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं या गुणधर्माचा उपयोग करून अशी छोटी छोटी सोपी सोपी उदाहरणं सहज सोडवता येते लक्षात आलं आता आपण या अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचा आणखी कुठं उपयोग होईल किंवा त्याच्यावरच्या आधारित काही उपप्रमेय आहेत का याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तो आपण पुढच्या तासाला